हॅलो फ्रेंड्स, तर आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत चुक्याच्या भाजीची रेसिपी। तर सर्वात अगोदर इथं मी डाळ शिजू घातलेली आहे। हरभऱ्याची 1 कप डाळ घेतलेली आहे आणि ती शिजू घातली। 2 शिट्ट्या झाल्यानंतर त्याच्यासोबत भाजी पण टाकून द्यायची शिजायला। इथं मी मसाल्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे, जिरं, लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाणे, थोडीशी मोहरी। आता हे बारीक मिश्रण मिक्सरला वाटून घ्यायचं आणि लगेच ते आपल्याला तेल टाकून जिऱ्या मोहरीची फोडणी द्यायची, कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण कढईमध्ये सोडून द्यायचं परतण्यासाठी। याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आपण जी शिजू घातलेली असते चुक्याची भाजी आणि डाळ ती शिजलेली असते, ती जास्त प्रमाणात शिजू द्यायची नाही, कारण मग त्यातलं लोहाचं प्रमाण कमी होतं। त्यामुळे 1-2 शिट्टी होऊ द्यायची डाळीला आणि ती आपल्याला या फोडणीमध्ये टाकून द्यायची। ही भाजी आपल्या महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे यामध्ये, कारण की यामध्ये लोह, कॅल्शियम आणि फायबर खूप जास्त प्रमाणात असतं। त्यामुळे ती खाण्यासाठी एकदम उत्तम असते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात येते। त्यामुळे ही महाराष्ट्रामध्ये खूप जास्त लोकप्रिय आहे। तुम्हाला आवडल्यास तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता, शेअर करू शकता किंवा सबस्क्राईबसुद्धा करू शकता। बघू शकता आपली भाजी किती इथं छान झालेली आहे। तुम्ही ही ज्वारी, बाजरी किंवा पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।